अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुपौर्णिमा विशेष 21 दिवसांची ही स्वामींची सेवा. स्वामी चरित्र सारामृत. आजचा अध्याय आहे 10वा. या अध्यायामध्ये चिदंबर दीक्षितांची कथा सांगितलेली आहे. श्री स्वामी समर्थ. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणोनी पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करोनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेनार. स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी, राहते होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती, सावकारी सरापी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार, परलोकी दारा पुत्र, कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्दित चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान, तया प्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती, पाहोनिया ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन निगती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र, ग्रेथक्रमितामी किंकर, मार्गी लागले अति पवित्र, चिदंबराचे पुण्यस्थान. तयाचे गेहुनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण, श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरघोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. ज्यांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर, अलिप्तपणे संसार, करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणोनिया उद्विग चित्ती, मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी, आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी, तीही चित्ती तोषली. तियेसे झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन, जो साक्षात उमार रमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्र घडी मोडी, तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवियले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला,
पाहुनी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निकट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करोन, पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती, पाहुनी सर्व आश्चर्य करीती, हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार, दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर, जगद्दुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त, ते ग्रहत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणेशहा रामाजी, पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरीत, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून, मुरघोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत, कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती ते सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रती, तये वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझ दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य केले, ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी, आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी, असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पव्रत, मुरघोडी बाळप्पा येत, पुण्यस्थान जानोनी. तिथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ, यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, करोनिया एकाग्रचित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळाप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखून, स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली, अक्कलकोटी प्रगटली, सदा कृपेची सावली, आम्हावरी करो ते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णूवरी असो ते. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री शुभं भवतु. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.